महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा 70% भाग ग्रामीण भागात वसलेला आहे। याच ग्रामीण अर्थव्यवस्थेला शक्ती देण्याचं काम महाराष्ट्र ग्रामीण बँक गेली अनेक दशकं करत आहे। 2 ऑक्टोबर 1975 या दिनी प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976च्या अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना झाली। या अनुषंगाने महाराष्ट्रातही स्थानिक बँकांचे जाळे निर्माण झाले, ज्या अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत ठाणे, औरंगाबाद, जालना आणि मराठवाडा ग्रामीण बँक या बँका कार्यरत होत्या। 2008 मध्ये ठाणे आणि औरंगाबाद जालना ग्रामीण बँकेचं विलीनीकरण होऊन मराठवाडा गोदावरी ग्रामीण बँक निर्माण झाली। त्यानंतर 2009 मध्ये मराठवाडा गोदावरी ग्रामीण बँकेचे पूर्वीच्या मराठवाडा ग्रामीण बँकेत विलीनीकरण होऊन महाराष्ट्र ग्रामीण बँक अस्तित्वात आली। याप्रमाणेच बँक ऑफ इंडिया पुरस्कृत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा ग्रामीण बँक या 4 बँकांचं 2008 मध्ये टप्प्याटप्प्याने विलीनीकरण करण्यात आलं, ज्यातून वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक उदयास आली। तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुरस्कृत अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ ग्रामीण बँकांचं 2005 मध्ये एकत्रीकरण करून विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक स्थापन झाली। 2013 मध्ये वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक आणि विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक या दोन्हीही बँकांचं विलीनीकरण होऊन विदर्भ कोकण ग्रामीण बँक अस्तित्वात आली। केंद्र सरकारच्या एक राज्य एक ग्रामीण बँक या धोरणाअंतर्गत अखेर 1 मे 2025 रोजी विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचं विलीनीकरण होऊन संपूर्ण राज्यासाठी एकच महाराष्ट्र ग्रामीण बँक सज्ज झाली। आज या बँकेचा डोलारा 46,000 कोटींहून अधिकच्या व्यवसायावरती उभा आहे। ग्राहकांनी ठेवलेला 28,600 कोटींचा विश्वास आणि 17,400 कोटींचा पतपुरवठा ही बँकेच्या भक्कम आर्थिक स्थितीची साक्ष आहे। 759 शाखांच्या माध्यमातून ही बँक प्रत्येक घरापर्यंत पोहोचली आहे। गृहकर्ज, वाहन कर्ज, त्यासह जनधन खाते, अटल पेन्शन योजना आदी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षेचे कवच ही बँकेने विणले आहे। इंटरनेट आणि मोबाईल बँकिंगमुळे आर्थिक व्यवहार वेगवान झाले आहे। बँकेने 7 विश्वासाची वाट विकासाची हे ब्रीदवाक्य केवळ शब्दात नाही तर कृतीत उतरवलं आहे। मग ती महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रा असो, महाग्रामीण चेतना सायकल रॅली असो किंवा क्रेडिट एक्स्पो, बँकेने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आणि ग्राहकांच्या दारावर जाऊन संवाद साधला आहे। आर्थिक साक्षरता आणि डिजिटल क्रांतीचा हा रथ महाराष्ट्राच्या प्रगतीचं सारथ्य करत आहे। एवढंच नव्हे तर बँकेने दृष्टीहीन व्यक्तींना महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कॉल सेंटरमध्ये रोजगार देत समाजासमोर सर्वसमावेशक धोरणाचा आदर्श निर्माण केलाय। कॉर्पोरेट विश्वात विश्वास ही सर्वात मोठी करन्सी असते। एअररॉक्स टेक्नॉलॉजीने आर्थिक व्यवहारासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची निवड करणं ही बँकेच्या सुरक्षिततेवरती उमटलेली सर्वात मोठी मोहर आहे। ऐकूयात संजय जयस्वाल यांचा अनुभव। आमचं स्वतःची फॅक्टरी ऑरिकमध्ये 1,35,000 स्क्वेअर फीटमध्ये बांधलेली आहे। आम्ही मेडिकल ऑक्सिजन जनरेटरमध्ये इंडियामध्ये मार्केट लीडर असून 75% मार्केट शेअर मेडिकल ऑक्सिजन जनरेटरमध्ये आमचं आहे। कंट्रीचा 8.5% मेडिकल ऑक्सिजन आम्ही सप्लाय करतो। आम्ही महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत मागच्या 3 ते 4 वर्षापासून असोसिएटेड आहोत। त्यांना आम्ही मागच्या वर्षी 30 करोडचा एफडी दिला होता, या वर्षी आम्ही 20 करोडचा एफडी दिला आहे। त्याच्या व्यतिरिक्त आम्ही वेगवेगळे त्यांचे स्कीम्स आहेत किंवा लोन्स वगैरे आहेत ते घेत असतो। आमचे एम्प्लॉई पण तिथं त्यांच्याकडनं काही ना काही घेत असतात। महाराष्ट्र ग्रामीण बँक आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की ही ग्रामीण बँक आहे तर सगळे थोडंसं बॅकवर्ड टाईप असं असेल, पण जेव्हा रियालिटीमध्ये आम्ही त्यांच्यासोबत काम करणं चालू केलं, वी हॅव रिअलाइज दॅट इट इज व्हेरी ॲडव्हान्स्ड बँक। त्यांचं जे काम आहे ते प्रायव्हेट बँकेपेक्षाही फास्ट आणि चांगले आहे। त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत दे आर व्हेरी कोऑपरेटिव्ह। महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या प्रवासात महाराष्ट्र ग्रामीण बँक ही केवळ कर्जदाता नसून प्रगतीची भागीदार कशी ठरली यावर आपले विचार मांडत आहेत एम्प्लॉईड इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचे अध्यक्ष तथा मराठवाडा ऑटोचे सर्वेसर्वा रामचंद्र भोगले। सुमारे 4 वर्षापूर्वी अप्लाइड इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ग्रुपच्या मराठवाडा ऑटो पंप या कंपनीचा हेवी इंजिनिअरिंग प्रकल्प स्थापन करण्याचं आम्ही ठरवलं। त्यावेळेला खूप मोठी गुंतवणूक करण्याची गरज होती। आमच्या तत्कालीन बँकांच्या क्षमतेबाहेरचं कर्ज आम्हाला हवं होतं। त्या काळात महाराष्ट्र ग्रामीण बँक पुढे आली
आणि त्यांना नुकतीच कमर्शियल लोन देण्याची परवानगी मिळालेली असल्यामुळे त्यांनी या संपूर्ण प्रकल्पाला आम्हाला कर्ज दिलं. त्यामुळे आम्हाला केवळ 13 महिन्याच्या काळात हा प्रकल्प स्थापन करून कार्यान्वित करता आला. आमची त्याआधीची हेवी इंजिनिअरिंगमधली जी काही उलाढाल होती तिच्या जवळजवळ तिप्पट उलाढाल गेल्या 3 वर्षात आम्ही करू शकलेलो आहोत. त्याचं श्रेय केवळ महाराष्ट्र ग्रामीण बँकेला जातं. महाराष्ट्र ग्रामीण बँक ही उद्योजकांना आणि व्यावसायिकांना त्यांच्या गरजेच्या वेळेला योग्य मदत करते, असा आमचा गेल्या 4 वर्षातला अनुभव. आम्ही महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडनं मिड टर्म लोन तर घेतलेलंच आहे, मुदती कर्ज तर घेतलेलंच आहे, पण त्याचबरोबर आम्ही वर्किंग कॅपिटल करता लागणारं खेळतं भांडवल देखील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडनं घेतलेलं आहे. वेगवेगळ्या वेळेला आम्ही परदेशी ट्रान्झॅक्शन्स जी होतात त्याच्या संदर्भात फॉरेन एक्सचेंजचे व्यवहार देखील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या माध्यमातून करत असतो आणि LC एस्टॅब्लिश करणे, बँक गॅरंटी यासारख्याही वेगवेगळ्या सुविधा या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या माध्यमातून आम्ही वापरत असतो. फूड प्रोसेसिंग सारख्या संवेदनशील क्षेत्रात 16 कोटींच्या आर्थिक पाठबळावरती उभ्या राहिलेल्या मेल्ट अँड मेलो फूड्सला महाराष्ट्र ग्रामीण बँकेने दिलेल्या आधाराबद्दल सांगत आहेत कंपनीचे डायरेक्टर संदीप शेळके. आमची कंपनी आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग आणि डेअरी प्रोडक्ट्समध्ये डील करते आणि आमचा प्रोजेक्ट मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या अंडर आहे आणि या प्रोजेक्टमध्ये आणि आमच्या सगळ्या मेहनतीमध्ये आणि आईस्क्रीम पुरवण्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेने खूप मोठं पाठबळ दिलेलं आहे. त्यांचा खूप सपोर्ट, मोरल सपोर्ट आणि फायनान्स सपोर्ट, फायनान्स चॅनल पार्टनर जरी म्हटलं तरी महाराष्ट्र ग्रामीण बँकेला चालेल असं केलेलं आहे आणि मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगच्या अंडरमध्ये आम्ही हा प्रोजेक्ट सातत्याने करत आहोत. आईस्क्रीम आत्ता सध्याला चालू आहे, तसंच डेअरी प्रोडक्ट्सही समोर येतील आणि ग्रामीण बँकेचं पाठबळ असंच सतत चालत राहावं हीच रिक्वेस्ट असणार. लातूरमधील अरिहंत वेज फूड ऑइलचे डायरेक्टर उत्कर्ष सांगवे यांनी बँकविषयी समाधान व्यक्त करत काय म्हटलं आहे पाहूयात. बिझनेसमध्ये 1992 पासून आहे. बिझनेसमध्ये माझं शेतकरी कृषी सेवा केंद्र, पार्श्वनाथ पाईप एजन्सी, आर्यन पेट्रोलियम हे 3 बिझनेस शिराळोमध्ये होते. महावीर किराणा. त्याच्यानंतर मी बँकेशी 1992ला जुळलो गेलो. त्यावेळेस मराठवाडा ग्रामीण बँक म्हणून होते. पहिली CC मी 1 लाख रुपयाची 1992ला घेतली होती. त्याच्यानंतर मी सलग आतापर्यंत बँकेशी जुळलेलो आहे. पुन्हा 2009ला बँकेचं नाव महाराष्ट्र ग्रामीण बँक झालेले आहे आणि त्यानंतर मी 2018मध्ये आर्यंत वेज ऑइल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली. त्यात मी पूर्णपणे टर्म लोन, CC, प्लेज लोन हे बँकेचं उचललं. त्याच्यानंतर 2021ला मी एकदम सोया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून केली. त्याचं टर्म लोन, CC, प्लेज लोन बँकेचं उचललं. आज तारखेला मला सँक्शन लिमिट हे 300 करोडचं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं आहे आणि मी आजपर्यंत दुसऱ्या बँकेत, कुठल्याही बँकेत दुसऱ्या खातं नाहीये. पूर्णपणे सगळा व्यवहार महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आहे. बँक आणि S4S कंपनीच्या मदतीने अन्न प्रक्रिया उद्योगात स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनलेल्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या सुनीता कठाळे यांची ही यशोगाथा. मी एक अन्न उद्योग प्रक्रिया करते. आम्हाला अशी नजीक पांगरी इथून माहिती मिळाली होती. आम्ही तिथं त्यांना विचारपूस केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये गेलं की लोन भेटतं आपल्याला. मग आम्ही महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये गेलो. त्यांनी आमचं लोन पास केलं. कंपनीनं आम्हाला जे उद्योग करायचा ते कांदा, अद्रक त्याच्यासाठी आम्हाला साहित्य जे लागतं ते मशिनरी वगैरे, फॅन, सोलर हे सगळं आम्हाला दिलं आणून सनी की घर बसल्या आम्ही ते उद्योग करू शकतो. ते उद्योग केल्यामुळे आम्हाला आमचे 2 पैसे जास्त म्हणजे कमावं लागले. घर खर्चासाठी राहते, मुलं बाळाचं शिक्षण वगैरे त्यांचा खर्च मुलाचा, घरात पण जे असलं वस्तू ते आणायला आम्हाला थोडी मदत होते. कारण बाहेर मंजुरीला गेल्यावर इतके पैसे आमच्याकडे राहत नाहीत आणि जे इथं आम्ही काम करतो याच्यातून आम्हाला 2 पैसे आमच्या पाठीमागं पण राहतात आणि आम्हाला थोडे कशा लागत अडी अडचणीला आम्हाला कामं येतात ते. त्याच्यासाठी आम्हाला महाराष्ट्र ग्रामीण बँक हे आमच्यासाठी
खूप चांगली आहे. बँकेच्या या उल्लेखनीय कार्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेने केलेल्या कर्ज वाटपासाठी 2025 मध्ये भारत सरकारच्या ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडच्या द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना आर्थिक आधार देण्याच्या बँकेच्या भूमिकेबद्दल स्वतःचा अनुभव मांडत आहेत प्रगतशील शेतकरी भगवान शिंदे. मी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची 1990ला जोडल्या गेलेलो आहे. सुरुवातीला मी 25,000 कर्ज घेतलं होतं. त्यानंतर त्या 25,000 कर्जात मी मोसंबी लावली. त्याच्यानंतर मी 50,000 कर्ज घेतलं. कपाशी वगैरे ते कर्ज फेडून कपाशी वगैरे लावली. कपाशी लावली. त्याच्यानंतर मी बँकेला 90,000 रुपये कर्ज घेतलं होतं. 90,000 कर्ज घेऊन मी डाळिंब लावली. डाळिंबातून मी भरपूर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने मला वेळोवेळी मदत केली. मी त्यांचं कर्ज वेळोवेळी फेडत गेलो. बँकेने मला खूप सहकार्य केलं. त्या बँकेने ज्या सहकार्य केलं म्हणजे शेतीची प्रगती झाली. महाराष्ट्राच्या विकासात बँकेची भूमिका, भविष्यातील योजनांचं नियोजन आणि एक राज्य एक बँक म्हणून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी बँक कशी सज्ज आहे, बँकेच्या अध्यक्षांची काय रणनीती आहे, ऐकूया. नमस्कार. भारत सरकारच्या एक राज्य एक ग्रामीण बँक या संकल्पनेतून महाराष्ट्र ग्रामीण बँक 1 मे 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारित झालेली आहे. ही बँक संपूर्णपणे सरकारी मालकीची बँक आहे. बँकेने ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी किसान क्रेडिट कार्ड, पीक कर्ज, महिला बचत गटांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज योजना, ग्रामीण भागातील कारागिरांसाठी उद्योग व व्यवसाय कर्ज मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेले आहेत. आपल्याला बऱ्याचदा असा विचार येतो की महाराष्ट्र ग्रामीण बँक ही फक्त ग्रामीण भागातच सेवा देते. पण आज मला सांगायला असा अभिमान वाटतो की ही बँक ग्रामीण भागातील ग्राहकांच्या गरजा तर पूर्ण करतेच, पण त्याचबरोबर शहरी व निमशहरी भागात सुद्धा ग्राहकांच्या पसंतीची बँक ही बनत चाललेली आहे. या ग्राहकांच्या गरजा ओळखून बँकेने गृहकर्ज, वाहन कर्ज, MSME साठीच्या काही कर्ज सुविधा तसेच डिजिटल बँकिंग सुविधा सुद्धा बँकेने ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बँकेमध्ये तरुण व स्थानिक कर्मचारी व अधिकारी वर्ग हा ग्राहकांना अतिशय तत्परतेने व सविनय सेवा देणारा वर्ग आहे. आज बँक आपला पहिला वर्धापन दिन साजरा करीत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र ग्रामीण बँक ही महाराष्ट्रातील जनतेच्या सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा देणारी पहिली पसंतीची बँक बनेल यात मला शंका नाही. बँकेचे असंख्य ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, शुभचिंतक या सर्वांना आज या महाराष्ट्र दिनी व महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वर्धापन दिनी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विलिनीकरणानंतरचा हा पहिला वर्धापन दिन म्हणजे केवळ एका वर्षाचा प्रवास नाही, तर उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. पारंपरिक बँकिंगच्या सोबतीला आधुनिक डिजिटल सेवा, ग्राहक केंद्रित दृष्टिकोन आणि वैयक्तिक मार्गदर्शनाच्या जोरावर ही बँक आज ग्राहकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत आहे. विलिनीकरणाच्या या पहिल्या वर्धापन दिनी आम्ही संकल्प करतो अधिक सशक्त, अधिक समृद्ध आणि अधिक प्रगत महाराष्ट्र घडवण्याचा. कारण महाराष्ट्र ग्रामीण बँक म्हणजेच 7 विश्वासाची वाट विकासाची.